ध्यानात्मक आसन, हाताची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ, जाणीवपूर्वक पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नजर सरळ समोर, डोळे अलगद मिटलेले, मन शांत. योगेन चित्तस्य पदेन वाचाम् मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनाम् पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. सावकाश हात डोळे उघडा. ध्यानात्मक आसन सोडायचंय. 1 2 3. पावलांची हालचाल करायची. डावं पाऊल पुढे, उजवं पाऊल पुढे सुरू ठेवायचे आवर्तन. 1 2 3 4. 1 2 3 4. यानंतर हात गुडघ्यांवर ठेवायचे आणि सावकाश दाब द्यायचा आणि गुडघ्यांच्या भोवती हात फिरवायचे. यानंतर सावकाश हात गुडघ्यापासनं चवड्यापर्यंत तळव्यापर्यंत न्यायचे आणि हातांनी सावकाश वरती नेत अंगठे पकडायचे आणि या स्थितीमध्ये थोड्या वेळ थांबायचं. अंगठे सोडायचे, सावकाश हात गुडघ्यापाशी आणायचे. यानंतर खांद्यांची हालचाल करायची. क्लॉकवाईज, गळ्याच्या काट्याच्या दिशेने, विरुद्ध दिशेने, काट्याच्या दिशेने, विरुद्ध दिशेने. यानंतर हात समोर न्यायचे, जमिनीला समांतर. 1 2 1 2 1 2 खाली. यानंतर हात वरती न्यायचे, डोक्यापाशी सरळ ठेवायचं. 90 अंशाचा कोन आहे का पायामध्ये आणि हातांमध्ये हे बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश हात खाली न्यायचे.
पुन्हा एकदा अतिशय सावकाश हात वरती न्यायचं. ते 2 सावकाश खाली न्यायचं. आता हातांचा जमिनीला 30 अंशाचा कोन करायचा आणि इथे सरळ ठेवायचं. नजर हाताच्या बोटांकडे. छान. रिलीज. याच्यानंतर बैठक स्थितीमधून दंड स्थितीमध्ये यायचंय. 1 ला डावा पाय, 2 उजवा पाय, 3 4. पूरक हालचाल स्थिती. पूरक हालचाल पहिली. 1 2 3 4. 1 2 3 4. आता अतिशय सावकाश पहिली पूरक हालचाल करणार आहोत. 1 थांबायचं, 2 थांबायचं, 3 4. 1 पूरक हालचाल दुसरी. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. पूरक हालचाल तिसरी. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. पूरक हालचाल चौथी. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. पूरक हालचाल पाचवी. 1 डावीकडे जायचं, 2 3 सरळ उजवीकडे, 4 5 6. 1 2 3 4 5 6. सावकाश करणार आहोत. 1. आता कमरेतनं फक्त डावीकडे वाकायचं. 2 3 4 5 6. पूरक हालचाल सहावी. 1 2 कमरेतनं वाकायचंय. 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. पूरक हालचाल सातवी मानेची. 1 2 3 4
5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावीकडे आणि उजवीकडे मान वाकवताना फक्त मान वाकवायची, शरीर वाकवायचं नाही. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मानेचं चक्र करायचंय. पूरक हालचाल 8वी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पूरक हालचाल 9वी. हाताची नमस्कार अवस्था आणि कटिचक्र. 1 ला सावकाश हातावरती न्यायचं. 1 2 श्वास सोडत सोडत खाली जायचंय. 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पुन्हा एकदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. पूरक हालचाल 10वी. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. 11वी. हाताची मनगटापासून हात फिरवायचा. अकरावी. पायाची पूरक हालचाल स्थिती सोडायची. नमस्कार स्थितीमध्ये यायचंय. ओम ह्रां मित्राय नमः. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओम ह्रीं रवये नमः. 1 2 3 4 5 6 7 8
9 10 ओम ह्रूम सूर्याय नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओम ह्रीं भानवे नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओम ह्रौं खगाय नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओम रः पूष्णे नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओम ह्रीं मरीचेय नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओम ह्रूं आदित्याय नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओम ह्रीं सवित्रे नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओम ह्रौं अर्काय नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओम रः भास्कराय नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 शेवटचा सूर्यनमस्कार सावकाश आणि अचूक घालण्याचा प्रयत्न करणार आहोत। या सूर्यनमस्कारामध्ये आपण एका आकड्यामध्ये जास्ती वेळ थांबण्याचा प्रयत्न करणार आहोत। साधकांनी आपल्याला शक्य असेल तेवढ्या वेळ प्रत्येक आकड्यामध्ये थांबायचंय, अन्यथा पुढच्या आकड्यामध्ये जायचं। ओम
ह्रां ह्रीं ह्रूं रैं ह्रौं रः मित्र रवि सूर्यभानु खगपूषण हिरण्यगर्भ मरीच आदित्य सवितृ अर्क भास्करेभ्यो नमो नमः। एकला नमस्कार स्थितीमध्ये थांबायचं आहे। एक पावलं जुळलेली, पायाचे दोन्ही अंगठे जुळवून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपला पाठीचा कणा पावलापासून डोक्यापर्यंत आपलं सगळं शरीर एका सरळ रेषेत आहे ना याची खात्री करून घ्यायची आहे। दोनला श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत सोडत खाली जायचं आहे। 2 3 4 5 7 टाचा जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा। 8 9
9, 10, सगळ्यांना दीर्घकाळ आसनावस्था टिकवायला जमलेली आहे. नमस्कार स्थितीमधून दंड स्थितीमध्ये यायचंय. दंड स्थितीमधून शयन स्थितीमध्ये जायचंय. 1, 2 डावा पाय सरळ, 3 उजवा पाय सरळ, 4 कोपरा, 5 शवासन. पायामध्ये अंतर, हात शरीरापासून थोडेसे बाजूला, मान कललेली, संथ श्वसन. शवासन हे विश्रांतीकारक आसन आहे. केलेल्या योगाभ्यासामुळे जिथे जिथे ताण आलेले असतील तिथे तिथे मनाने जाऊन तिथे तिथे मन एकाग्र करून ते सर्व ताण दूर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. संथ श्वसन. सावधान आसन सोडायचं. 1, 2, 3. यानंतर आपण हस्तसंचालनाचे काही प्रकार करणार आहोत. 1 ला हात 90 अंशाच्या कोनामध्ये. आपण शयन स्थितीमध्ये आहोत. हात 90 अंशाच्या कोनामध्ये पायाच्या.
डोळे मिटलेले, हात स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. सावकाश हात डोक्याच्या मागे न्यायचेत. हात, डोकं, पोट, पाय हे एका सरळ रेषेमध्ये आहेत. आता पायानी जास्तीत जास्त शरीर खाली खेचण्याचा प्रयत्न करायचा आणि हाताने जास्तीत जास्त शरीर वरती खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे करताना आपल्या पोटावर एक प्रकारचा दाब येणार आहे, तो अनुभवायचा आहे. सुरू करायचंय. सावकाश खेचायचं शरीर वरती हाताने आणि खाली पायाने. यामध्ये कदाचित पाठीला थोडासा ताण येण्याची शक्यता आहे. सोडायचं. पुन्हा एकदा करणार आहोत. पायाने शरीर खाली खेचायचंय, हाताने वरती खेचायचं डोक्याच्या दिशेने. पोट जास्तीत जास्त खाली जाणार आहे. सोडायचंय. यानंतर हात सावकाश पायांना समांतर 90 अंशाच्या कोनामध्ये आणि पायाला यानंतर दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आणि सावकाश वरती आणायचं. हाताचे तळवे आकाशाकडे आणि हात समोर वरती आणायचं. 1 2 खाली 1 2 सुरू ठेवायचे. त्यावर सावकाश 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. हात जमिनीवर. आता हात याच प्रकारे डोक्याच्या मागे न्यायचे. 1 गोलाकार फिरवून 2 ला पुन्हा खांद्याच्या रेषेत सरळ 2 सुरू ठेवायचे. त्यावरताना 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. हात खांद्याच्या रेषेत आणि पुन्हा जागेवर पायांना समांतर. यानंतर डावा हात 90 अंशाच्या कोनामध्ये न्यायचा आहे. फक्त डावा हात आणि त्याची गोलाकार आपण अशी गोलाकार फिरवणार आहोत. त्यासाठी आधी साधारणपणे 45 अंशामध्ये कोन करायचा जमिनीशी आणि क्लॉकवाईज फिरवायचं आहे. पहिल्यांदा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 1 2 3 4 5 सुरू ठेवायचे. त्यावर यामध्ये खांद्याला एक प्रकारची गती मिळते आणि तुमच्या असं लक्षात आलं असेल की विरुद्ध दिशेने पण करायचंय. विरुद्ध दिशेने तुमच्या असं लक्षात आलं असेल की याच्यामुळे पाठीच्या मणक्याचे जे स्नायू असतात त्याच्यावर पण आपल्याला काही प्रकारची जाणीव होती. सुरू ठेवायचे त्यावर क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि विरुद्ध दिशेने. थांबायचंय. डावा हात पुन्हा पायांना समांतर. आता हीच क्रिया उजव्या हाताने करणार आहोत. 1 ला उजवा हात 90 अंशाच्या कोनामध्ये 45 अंशाचा कोन करायचा आणि सुरू करायचे त्यावर.
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 1 2 3 4 क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज चालू ठेवायचे त्यावर. सावकाश थांबायचंय आणि सावकाश हात जमिनीला समांतर. यानंतर पुन्हा एकदा हात 90 अंशाच्या कोनामध्ये आणि हाताची नमस्कार अवस्था करायची. आणि आता 45 अंशाचा कोन करणे अवघड आहे, पण जेवढा आपला हात डावीकडे जाईल तेवढा डावीकडे न्यायचा आहे आणि पुन्हा एकदा फिरवायला सुरुवात करायची. कोपरामध्ये हात वाकवायचा नाहीये. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जेवढं शक्य होईल वर्तुळ काढणं तेवढंच करायचं. वर्तुळाकार फिरवायचे, हात कोपऱ्यामध्ये वाकवायचे नाहीयेत. थांबायचंय, हात जमिनीला समांतर. यानंतर पदसंचलनाचे काही प्रकार करणार आहोत. त्यासाठी हात डोक्याच्या मागे, हाताची घडी आणि डावा पाय दुमडून शरीराजवळ घ्यायचा आहे. डावा पाय 1 सरळ करायचा आहे, तो पुन्हा 2. आता उजवा पाय 1 2. आता दोन्ही पाय मुडपून शरीराजवळ घ्यायचे 1 2. ही आवर्तन आपल्याला आता चालू ठेवायची आहेत. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. थांबायचंय. यानंतर डावा पाय सावकाश वरती घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 30 अंश 45 अंश 60 अंश आणि 90 अंश. हाताची मागे आपण घडी घातलेली आहेच डोक्याच्या मागे. सोडायचं आहे. 90 60 45 30 जमिनीला समांतर. उजवा पाय 30 45 60 90. 90 60 45 30 जमिनीला समांतर. सावकाश पुन्हा एकदा करणार आहोत. 1 2 3 4 5. 1 2 3 पुन्हा एकदा करणार आहोत उजव्या पायाने. 1 2 3 4 5. सोडायचं. 1 2 3 4 5 6. आता हीच क्रिया आपण सलग करणार आहोत, म्हणजे मध्ये थांबणार नाही आहोत. सावकाश, अतिशय जेवढं शक्य होईल तेवढा सावकाश आपला डावा पाय 90 अंशाच्या कोनामध्ये न्यायचा आहे, पण अतिशय सावकाश. जी पायाची जी हालचाल होतीये ती आपण अनुभवण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे मिटलेले आहेत, पायाकडे आपल्या लक्ष द्यायचंय. सावकाश पाय वरती उचलायला सुरुवात करायची. जेवढं सावकाश आपल्याला शक्य असेल तेवढ्या सावकाश पायाला 90 अंशाच्या कोनामध्ये आपल्याला न्यायचंय आणि 90 अंशाच्या कोनामध्ये पाय स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे.
कुठल्याही प्रकारचे झटके द्यायचे नाहीये. पाय स्थिर ठेवलेला आहे. सावकाश परत पाय जागेवर न्यायचा आहे, अतिशय सावकाश. हीच क्रिया आपल्याला उजव्या पायाने करायचंय. सुरू करायचं. सावकाश उजव्या पायावरती न्यायला सुरुवात करायची. पायाची हालचाल मनाने अनुभवायची. पायाची हालचाल मनाने अनुभवायची. आपल्या पायावर मनाचा पूर्णपणे ताबा आहे. नव्वद अंशाच्या कोनामध्ये थांबायचंय. सावकाश परत खाली यायचं. खूप छान प्रयोग आहे हा. आपण मनाने पायाकडे बघतोय. सावकाश. पुन्हा एकदा जागेवर. यानंतर हीच क्रिया आपल्याला दोन्ही पायांनी करायची, पण अर्थातच याच्यामध्ये आपले पाय 90 अंशाच्या कोनामध्ये सगळ्यांचे जातीलच असं नाही. जिथपर्यंत आपल्याला पाय नेणं शक्य आहे तिथपर्यंत न्यायचं. फक्त जेवढे सावकाश नेता येईल तेवढे न्यायचे. सुरू करायचे. सावकाश पायावरती उचलायचे. पोटावर एक प्रकारचा ताण येतोय. 90 अंशाच्या कोनातून पुन्हा पाय खाली न्यायचं. सावकाश. यानंतर पाय पोटापाशी दुमडून घ्यायचेत आणि या स्थितीमध्ये थांबायचं. ही एक प्रकारची विश्रांती आपण घेणार आहोत आणि आपला पाठीचा जो कडा आहे तो आता सरळ अवस्थेमध्ये असणार आहे. हात आपले डोक्याच्या मागे आहेत. पाय मुडपून आपण शरीराजवळ घेतलेले आहेत आणि या स्थितीमध्ये थांबायचं. यानंतर पाय गुडघ्यामध्ये 90 अंशाच्या कोनामध्ये वाकवायचे आणि स्थिर थांबायचा प्रयत्न करायचा. आपल्या मांड्या आणि पाय याच्यामध्ये 90 अंशाचा कोन. जेवढ्या वेळ शक्य असेल तेवढ्या वेळ थांबायचंय, अन्यथा सोडायचंय. असं पुन्हा एकदा करून बघणार आहोत. सावकाश वरती 90 अंशाच्या कोनामध्ये. सावकाश खाली न्यायचं. यानंतर पुन्हा एकदा पाय 90 अंशाच्या कोनामध्ये न्यायचं आणि आता आपण सायकल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सायकलही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने विरुद्ध दिशेने, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही पायांनी सायकल चालवण्याची मुवमेंट करायची. सायकल चालवायची. सावकाश चालवायची. सावकाश. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. सावकाश पाय खाली ठेवायचेत. पाय सरळ करायचे. हाताची घडी सोडायची आणि हात सरळ शरीराला समांतर. पायामध्ये अंतर, हातामध्ये अंतर. थोडा वेळ विश्रांती घेणार आहोत. शवासन.
आसन सोडायचं. 1 2. यानंतर आपण अनंतासन करणार आहोत. अनंतासनाचा दुसरा प्रकार करायचा आहे. 1 ला डाव्या कुशीवर वळायचं. 1 2 ला हाताने डोक्याला आधार द्यायचा. 3 ला उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि पाय गुडघ्यामध्ये दुमडायचा. 4 अनंतासन. डोळे अलगद मिटलेले, मन शांत, शरीर जास्तीत जास्त स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा अनंतासनामध्ये. अनंतासन सोडायचं. 1 2 3. दुसऱ्या बाजूने करायचं. उजव्या कुशीवर 1 2 3 4. कोपर, खांदा, छाती, पाय, पोटऱ्या एका सरळ रेषेत आहेत याचा अनुभव घेण्याचा. डोळे अलगद मिटलेले ठेवायचे. शरीर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. उभा केलेला पाय हलण्याची शक्यता असते. तो हलू न देता स्थिर ठेवायचा. आसन सोडायचं. 1 2 3. यानंतर अनंतासनाचा चौथा प्रकार करणार आहोत. त्यासाठी 1 ला डाव्या कुशीवर, 2 ला डाव्या हाताने डोक्याला आधार द्यायचा आहे. 3 ला डावा पाय मुडपून घ्यायचा शरीराजवळ आणि उजवा पाय मुडपून घ्यायचा. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा धरायचा आणि 4 ला पाय सरळ करायचा आहे गुडघ्यामध्ये. डोळे मिटलेले ठेवायचे. सर्व शरीर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपल्याला वाटत असेल की आपल्या पायावर, कमरेमध्ये खूप ताण येतोय, ताण सहन करणं शक्य नसेल तर आसन सोडायचंय, अन्यथा सुरू ठेवायचं. आसन सोडायचं. 1 2 3. दुसऱ्या बाजूने करणार आहोत. उजव्या कुशीवर 1 2 3 4.
उभा केलेला पाय आणि हात हे स्थिर ठेवणं जरा अवघड असतं, पण ते जास्तीत जास्त स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आसन सोडायचं. 1 2 3 4. यानंतर बैठक स्थितीमध्ये यायचं. 1 2. ध्यानात्मक आसन. हाताची ज्ञानमुद्रा, हाताची द्रोण मुद्रा करायची आणि कपालभातीची आवर्तन आपण करणार आहोत. 5 मिनिट कपालभातीची आवर्तन सुरू ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. शक्य झालं नाही तर मध्ये थांबून पुन्हा आवर्तन सुरू करायची आवर्तन. कपालभाती.
आवर्तन पूर्ण करून थांबायचं आहे. पूर्ण 5 मिनिटं आपण कपालभाती केलेली आहे. यानंतर आपण 10 मिनिटाची योग निद्रा घेणार आहोत. ज्या साधकांना वर्गामध्ये थांबणं शक्य नसेल त्यांनी विराम घ्यायला हरकत नाही आहे. इतरांनी ध्यानात्मक आसन सोडायचं. 1 2 शयन स्थितीमध्ये जायचं. 1 2 शवासनाच्या स्थितीमध्ये यायचं. पायामध्ये अंतर, हात बाजूला, योग निद्रा. आपण संक्षिप्त योग निद्रा करणार आहोत. आपलं संपूर्ण लक्ष हे पायाच्या तळव्यांकडे द्यायचं आहे. आपल्या टाचा जमिनीला टेकलेल्या आहेत. दोन्ही पायाची बोट शिथिल अवस्थेमध्ये आहे. आपलं लक्ष सावकाश वरती आणायचंय आणि दोन्ही पोटऱ्यांकडे आपलं लक्ष केंद्रित करायचंय. आपल्या दोन्ही पोटऱ्या शिथिल करायच्या. आपले गुडघे शिथिल करायचे. आपले दोन्ही गुडघे शिथिल करायचे. आपल्या मांड्यांचा जमिनीला स्पर्श झालेला आहे. आपल्या दोन्ही मांड्या शिथिल करायच्या. कंबर शिथिल करायचे. कमरेचे स्नायू ढिले सोडायचे. आता आपलं लक्ष पाठीच्या मणक्याकडे केंद्रित करायचंय. आपल्या पाठीचे सर्व स्नायू, मणका आणि आजूबाजूचे स्नायू ढिले सोडायचे. आपले दोन्ही हात, हाताचे तळवे, हाताची बोट शिथिल करायचे. मनगट, कोपर, दंड आणि खांदा शिथिल करायचा आहे. आपली मान, हनवटी, ओठ, गाल, नाक, कान, चेहऱ्याचे सर्व स्नायू शिथिल करायचे. कपाळाचे स्नायू शिथिल करायचे. संथ श्वसन सुरू ठेवायचे. आपलं सर्व शरीर शिथिल झाल्याचा अनुभव घेण्याचा आहे. एक प्रकारचा हलकेपणा आपल्या सर्व शरीरामध्ये जाणवतो. त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. अजूनही जर आपल्याला काही वाटत असेल की आपल्या काही अवयवांवर ताण आहे तर तो ताण दूर करायचा आहे. आपलं सर्व शरीर आणि मन शिथिल करायचंय, शांत करायचंय.
यानंतर मनातल्या मनामध्ये सावकाश 27 पासून उलटे अंक मोजायला सुरुवात करायचे. 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, आपल्या लक्षात कपाळाच्या स्नायूंकडे, चेहऱ्याच्या स्नायूंकडे, हनवटी यांच्याकडे केंद्रित करायचं. मान पूर्वस्थितीत आणायचे. दोन्ही हाताची बोट, मनगट, दंड, खांदा पूर्वस्थितीत आणायचा आहे. पोट, मांडी, गुडघे, पोटऱ्या, पाऊल, आता पायाची बोट, हे सगळे अवयव आता आपले पूर्वस्थितीत आलेले आहेत. पायाच्या बोटांची आणि हाताच्या बोटांची किंचित हालचाल करायची. पायाच्या बोटांची आणि हाताच्या बोटांची हालचाल चालू ठेवायची. फक्त बोटांची हालचाल करायची. पायाची बोट हलवायची, हाताची बोट हलवायची. थांबायचंय. सावकाश हात शरीराजवळ, पाय जुळवून घ्यायचे. डोळे मिटलेले असतानाच बैठक स्थितीमध्ये यायचंय. कोपरावर डोळे मिटलेलेच ठेवायचे. 1, 2, बैठक स्थितीमध्ये ध्यानात्मक आसन. 1, 2, हाताची ध्यानमुद्रा.
शरणागत मुद्रा करायची. 1 2 श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत सोडत खाली जायचंय. 2 केलेला योगाभ्यास विश्वनियंत्याला समर्पित केल्याची भावना मनामध्ये आणायची. शरणागत मुद्रा सोडायची. 1 2 सावकाश हात डोळ्यासमोर न्यायचे. वर्ग विराम.